उत्तरेतल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला। राज्यातल्या अनेक शहरांचा पारा आला 15 अंश सेल्सिअसच्याही खाली। उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा आता घसरलेला आहे। डिसेंबरमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडतीये, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे। 3-4 दिवसांपासून अनेक शहरांचं किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवलं जात आहे। पुढच्या 2-3 दिवस तरी किमान तापमान खालीच राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात बऱ्याचपैकी घट झालेली आहे। तिथल्या बऱ्याच जिल्ह्यांचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्याही खाली नोंदवण्यात आलं। हवामान खात्यानं उत्तर मध्य महाराष्ट्राला शुक्रवारीही दिलेल्या थंडीच्या लाटेचा इशारा अजूनही कायम आहे। याशिवाय मुंबईच्या किमान तापमानात 2 दिवसांनी वाढ होण्याची सुरुवात होईल। दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ही वाढ नोंदवली जाणार आहे। या काळात थंडीचा जोर ओसरेल। 7 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा थंडीचा पारा खाली घसरण्यास सुरुवात होईल आणि एकदा थंडीचा जोर वाढेल अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिलेली आहे।